त्याच्यामुळे आम्ही लहानपणापासून गणपती मूर्ती बघायला जायचे. ती मला एलएनटीचा कॉल आला आणि त्याच्यानंतर मग ते आजारी पडले. ही मामांच्या नजरेतली आणि तुमच्या नजरेतली ही तुम्ही कशी ती सेम केली? त्यामुळे कारखानाच बंद पडला आणि मग मूर्ती आपली कोण बनवणार हा मोठा प्रश्न पडला. आम्ही पण खूप चुकले. साच्या भरताना जर खराब निघाले. नमस्कार, मी राज ठाकूर. गणेश उत्सवाच्या मंगलमय पर्वावर आपलं स्वागत आहे. आज आपल्या समोर आहेत गिरीज येथील ठाकूर परिवाराचे एक जिवलग सदस्य आणि आपल्या बाप्पाचं दिव्य रूप घडवणारे मूर्तिकार श्री प्रदीप ठाकूर. चला त्यांच्या भक्तीच्या आणि कलेच्या प्रवासाबद्दल थेट जाणून घेऊया त्यांच्याकडून. मला याचे खूप आनंद होते. बाप्पाच्या कृपेने सगळं घडलं. तुमच्या या सुंदर प्रवासाची सुरुवात कशी झाली? माझ्या मामाचा कारखाना होता. आपली मूर्ती तिकडे बनवत होते. त्याच्यामुळे आम्ही लहानपणापासून गणपती मूर्ती बघायला जायचे. आपला गणपती कसा काय वगैरे. आणि मग ते बघता बघता हळूहळू कसे साचे भरतात किंवा काय ते सगळं बघत गेलो. आणि नंतर मला मामाने तिकडे ठेवलं कामाला. हे चल आता तू SSC होऊन झाला ते रिझल्ट लागेपर्यंत माझ्याकडे काम कर. त्या कारखान्यात माझं बालपण गेलं आणि त्या कलेशी माझं घट्ट नातं झालं. तेव्हा कधीपासून तुम्ही ऍक्टिव्हली मूर्ती बनवायला सुरू केली? SSC नंतर मला मामाने बोलून घेतलं आणि सांगितलं की चला आता तू काय रिझल्ट लागेपर्यंत असाच बसून राहणार, त्याच्यापेक्षा माझ्याकडे काम कर, मी तुला काम शिकवतो. मग मी गेलो मामाकडे आणि हळूहळू त्यांनी मला साचे भरायला शिकवलं. त्याच्यानंतर टप्प्याने थोडंसं फिनिशिंग कामाला शिकवलं. फिनिशिंग झाल्यानंतर जोड काम करायला शिकवलं. मग ती अख्खी मूर्ती बनवायला त्यांनी शिकवलं आणि मी ती शिकला थोडं. आणि थोड्या दिवसांनी मला LNTचा कॉल आला आणि मग तिकडे मी कामाला गेलो. तरी पण मी कारखाना सोडला नाही. शनिवार रविवार मी तिकडे काम करायचं आणि तिकडून मग कामाला जायचो घेऊन. पुन्हा सेकंड शिफ्ट बसली की दुपारी पण काम करायचं, कामाला जायचो असं करून. आणि शनिवार सुट्टी असल्यामुळे तेव्हा काम करायचं. म्हणजे तुम्ही त्या कलेशी कधी सोडले नाही. आणि ती कला सोडून पण वाटत नाही. ती कलेत म्हणजे देव पण आपल्याला सोडत नाही आणि आम्ही त्यांना सोडत नाही कामाचं, असं आहे. ठाकूर परिवाराची गणेशाची मूर्ती मामांनी किती सालापर्यंत घडवली? मामांनी जवळजवळ 2010 पर्यंत बनवली आणि त्याच्यानंतर मग ते आजारी पडले. आणि आजारी पडल्यानंतर मग त्यांना काम होईना आणि त्याच्यामुळे कारखानाच बंद पडला आणि मग मूर्ती आपली कोण बनवणार हा मोठा प्रश्न पडला. तेव्हा मग ठाकूर परिवाराचेच बंधूंनी मला सांगितलं की आता मूर्ती बनवायचं काम कसं काय होणार, मूर्ती बनवावं लागेल. तेव्हा मग मी होकार दिला की आपण बनवू. आणि मग तिकडून साचा आणून आम्ही बनवून मूर्ती घडवत गेलो आणि त्याच्यानंतर मग आपण साचा बनवला नवीन. आणि मग म्हणजे 2010 नंतर ही प्रथा 11 ही प्रथा तुम्ही चालवा. मामांचं निधन हा एक मोठा टप्पा असणार तुमच्यासाठी. हो, कारण मामांनी सगळं मला काय शिकवलं आणि आपली मूर्ती म्हणजे मामांच्या हातून व्हायची ती तशीच म्हणजे मूर्ती झाली पाहिजे हा मोठा आव्हान होतं माझ्यासमोर. त्याच्यामुळे ती मूर्ती आपल्याला पण तशीच पाहिजे म्हणून मी बनवायला सुरुवात केली. पण हे केवळ मामामुळे, कारण त्यांनी मला ते शिकवलं म्हणून मी असं करू शकतो. 2011 पासून मग आपण मी मूर्ती बनवायला सुरुवात केली आणि ती आतापर्यंत मी मूर्ती बनवतो आणि त्याचा मला खूप मला आनंद होतो. बस. गणेशोत्सव आणि ठाकूर परिवाराची मूर्ती ही मामांच्या नजरेतली आणि तुमच्या नजरेतली ही तुम्ही कशी ती सेम केली की मामांच्या नजरेत जी होती तीच ठाकूर परिवाराला तीच मूर्ती द्यायची, हे तुम्ही कसं केलं? तो टप्पा कसा होता? मामा जेव्हा बनवायची मूर्ती त्यावेळेला आम्ही बघायचो म्हणजे कशी काय मूर्ती बनवतात आपले गणपती, ते सगळं कान बिन कसे बसवतात वगैरे सगळं ते बघितलेलं होतं मी. तरी पण कठीणच होतं फार. मग मी काय केलं, मामाच्या साच्यावरून दुसरा नवीन साचा बनवला आणि जशी मूर्ती ती साकारत गेली.
ती नजर तुम्ही कसं म्हणजे तो काळ कसा होता तुम्ही ती नजर द्यायची आहे तुम्हाला, ती तुमचा काळ कसा होता तो काळ म्हणजे फार मोठं आव्हानच होतं ते. तरी पण आम्ही म्हणजे गणरायाच्या गुबेला बरोबर मला ते करता आलं व्यवस्थित आणि तशी मूर्ती घडली गेली आणि अशीच मूर्ती आपल्या कुटुंबाला पाहिजे. त्याच्यामुळे दुसऱ्या कारखान्यात तशी मूर्ती मिळाली नसते. त्याच्यामुळे मी म्हणजे हे सुरू ठेवलं परंपरेचं. कुटुंबाच्या बापासाठी हार श्रद्धा मन यांनी सर्व वाहिली आहे. तर खूपच तुमचे उपकार म्हणजे ठाकूर परिवारासाठी की तुमच्यासारखा मूर्तिकार त्यांना लाभलेला आहे. आणि तुमची कला ही फक्त ठाकूर परिवारासाठीच आहे की तुम्ही दुसऱ्याही मूर्त्या घडवता? नाही, व्यवसाय म्हणून मी मुळीच काम करत नाही. परंतु ही मूर्ती अशी मूर्ती आपल्याला दुसरं कुठे मिळणार नाही मला पण माहिती आहे. त्याच्यामुळे मी ती करायला सुरुवात केली की आपल्या कुटुंबाला ह्या मूर्तीवर जम बसलेला आहे. त्यामुळे तशीच मूर्ती बनवायची म्हणजे आपल्याकडेच बनवायला लागेल ती. म्हणजे आता तुम्ही मूर्ती कुठे बनवता? मी आता 2011 पासून घरीच बनवतो मूर्ती. पचिवड्याला जाऊन त्या कारखान्यातून माती मळलेली माती मिळते ती घेऊन येतो आणि मग मूर्तीचे 4 पीस असतात. ते 4 पीस भरतो आणि त्याचे जॉईंट असतात ते जॉईंट भरतो आणि ते नंतर मग जोडकाम करून ते फिनिशिंग करतो आणि मग नंतर मग बापाची शीर वगैरे सगळं लावून ते दागिने वगैरे सगळं लावून असे 2.5 दिवसामध्ये मूर्ती बनते. आता तुम्ही निवृत्त झाला, कलेत काही बदल झाला नाही? हां, आता म्हणजे भरपूर वेळ मिळतो. नोकरी मिळण्यासाठी सुरुवातीला एवढा वेळ मिळत नव्हता, आता भरपूर मिळतो. त्यामुळे त्याच्यात बनगण सध्या भक्तीने आणि जबाबदारी म्हणून फिनिशिंग काम वगैरे सगळं व्यवस्थित करून ती मूर्ती घडवायला मिळते. त्याच्यामुळे मूर्ती व्यवस्थित होते, पॉलिश करायला त्रास लागत नाही. तुमच्यासाठी मूर्ती बनवणं म्हणजे काय? माझ्यासाठी मूर्ती रंग आणि आकार असं नाही, तर त्याच्यामध्ये आपण प्रत्यक्ष मन लावून काम केलं पाहिजे आणि ती घडवली पाहिजे आणि त्याच्यामुळे आत्मिक समाधान मला मिळते की मूर्ती घडवताना चांगली ऊर्जा मिळते त्याच्यामुळे आणि ताकद एक बळ येते. म्हणजे तुम्ही तुमचं सर्व समर्पण त्याच्यात करता? हो. आजकाल अनेक तरुण या कलेत पाहतात, त्या पिढीला तुमचा काय संदेश द्याल तुम्ही? पहिले म्हणजे श्रद्धा पाहिजे आणि श्रद्धेनंतर मेहनत घेतली पाहिजे आणि अशा घडवताना मूर्त्या चुका होतात किंवा एखाद्या ड्रॉइंग करतात चुका होतात, पण त्या चुकीला न जुमानता आपण प्रयत्न केले पाहिजे. तुम्हीही चुकले असतील? आम्ही पण खूप चुकले. साध्या भरताना अगोदर खराब निघाले, पण नंतर आम्ही धीर सोडला नाही, मेहनत करतच गेलो. त्याच्यामुळे ती कला अवगत झाली आणि कलेत जर मन असेल तर ती भक्ती होऊ शकते. खरंच तुमचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. परंपरा आणि भक्ती सांभाळत आज तुम्ही केवळ ठाकूर परिवारासाठी खूप अतिशय मूर्ती घडवता. ही भावना खूप अप्रतिम आहे आणि अशा अनेक वर्ष तुम्ही ठाकूर परिवारासाठी मूर्ती घडवावी आणि ही कला तुमची अशीच साकारावी, तुम्ही असे अनेक वर्ष साकारावी ही गणपती चरणी प्रार्थना आणि या कलेला तुमचा सलाम आहे. मी सुद्धा तुमचा खूप आभारी आहे. बाप्पा जे करायला होतं ते मी निस्वार्थपणे करतो, हीच माझी श्रद्धा आहे. बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया.